पुढे भाग 2 बघणार आहोत. भाग 1 आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर बघा, त्यांचं निधन झालं आपल्याला माहिती आहे. उपमुख्यमंत्री ते आपल्या महाराष्ट्राचे होते हे देखील माहिती आहे, परंतु त्यांची वय काय होती? तर त्यांची वय होती 66 वर्ष. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न आहे दुसरा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद होते? तर त्यांच्याकडे होते बघा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क हे त्यांच्याकडे खाते होते. पुढील प्रश्न आहे 3 नंबरचा. केरळ सरकारच्या जेसीडेसियल पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आता जेसीडेसियल पुरस्कार हा पुरस्कार कोणते राज्य देतो हे आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर केरळ हा राज्य देतो, परंतु केरळ राज्याने 2024मध्ये कुणाला दिला आहे हा पुरस्कार? तर अभिनेत्री शारदा यांना. पुढील प्रश्न आहे 4 नंबरचा. कोणत्या भारतीय डॉक्टरला विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया. यांना विली रिसर्च हिरोज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 5 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. महिला एकेरी बॅडमिंटन 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय, बघा पहिली भारतीय आहे ती जगातील कितव्या क्रमांकाची आहे? जगातील 6वी आहे, भारतातील पहिली आहे. तर त्यांचं नाव काय आहे? PV सिंधू आहे. बघा कशा बाबतीत त्या पहिल्या ठरल्या आहे? तर महिला एकेरी बॅडमिंटन जगात आहे 6व्या. पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा. शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रामध्ये विशेष रोजनियुक्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोण बनले आहे? तर बघा पहिले राज्य आपलं महाराष्ट्र राज्य बनलं आहे. कशा बाबतीत बनलं आहे जर तुला असा प्रश्न आला तर शासकीय रुग्णालय शहरी आरोग्य केंद्रामध्ये रोजनियुक्ती क्लिनिक सुरू करण्याबाबतीत पहिलं बनलं आहे. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य आहे राजस्थान, सर्वात लहान राज्य आहे गोवा, महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. 7 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. केरळ राज्याने जानेवारी 2026मध्ये कोणत्या जीवाणूला अधिकृतपणे त्याच्या राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे? आता हे तुम्हाला बघायला थोडं नवीन वाटत असेल, कारण की राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे कोणतं राज्य आहे? केरळ राज्य. केव्हा केलं? 2026मध्ये. त्या कीटकाचं नाव काय जर असा प्रश्न आला तर बॅसिलस सबटिलिस असं त्याचं नाव आहे. पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा. केंद्रीय राखीव पोलीस दलात CRPF उपमहानिरीक्षक DIG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? DIG पदी रविशंकर छबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर. पुढील प्रश्न आहे आपल्यासमोर. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून मध्य प्रदेश या राज्याने स्वीकारले आहे. मध्य प्रदेश हा राज्य. आता ह्या राज्याची राजधानी आहे बघा भोपाळ. टायगरचं राज्य म्हणून आपण या मध्य प्रदेश राज्याला ओळखतो. सर्वाधिक लोकसंख्या असलेला राज्य आहे उत्तर प्रदेश. सर्वाधिक गहू याच राज्यामध्ये पिकवले जातात उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे कोलकाता. तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे चेन्नई. तर हा प्रश्न काय होता? कृषी वर्ष म्हणून कोणत्या राज्याने घोषणा केली आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने कृषी वर्ष म्हणून घोषणा केलेली आहे 2026 हा वर्ष. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा. दरवर्षी पंजाब केसरी लाला लजपतराय यांची जयंती कधी साजरी केली जाते? लाला लजपतराय यांची जयंती साजरी केली जाते 28 जानेवारीला. पुढील प्रश्न आहे 11 नंबरचा. भारतात दरवर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आपण दरवर्षी भारतामध्ये प्रजासत्ताक दिवस हा 26 जानेवारीला साजरा करतो. पुढील प्रश्न आहे 13 नंबरचा. 2026 साली भारताचा कोणता प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे? कितव्या क्रमांकाचा 2026मध्ये आपण साजरा करत आहोत? 77वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करत आहोत 2026मध्ये.
हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्यासाठी, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर. बघा, पार्ट 1 मी अगोदर अपलोड केलेला आहे कालच, आवश्यक वाटल्यास नक्की बघा. 15 नंबरचा प्रश्न, 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? बघा, तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख असतात. अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते? द्रौपदी मुर्मू हे आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत, त्यांनी. केव्हा अध्यक्ष बनले होते तर परेड केव्हा असतं? जर असा प्रश्न आला तर प्रजासत्ताक दिवस यावेळेस परेड असतो, आणि त्यावेळेस ह्या काय होत्या? अध्यक्ष बनल्या होत्या. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 16 नंबरचा, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये किमान किती सांस्कृतिक कलाकार सादरीकरण करणार आहे? तर किती? 100 होते बघा सादरीकरण, 100 लोकांनी, त्यामध्ये आपला महाराष्ट्र पण होता. 17 नंबरचा प्रश्न आहे, 2026 साली एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत? तर 131 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. केव्हा? 2026 या वर्षी. ठीक आहे. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, खालीलपैकी कोणाला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? धर्मेंद्रजी यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न आहे 19 नंबरचा, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोणत्या पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे? पद्मभूषण. पुढील प्रश्न आहे बघा 20 नंबरचा, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण की यावरती प्रश्न येतो. कितव्या क्रमांक होता बघा? भारतीय अखिल मराठी साहित्य संमेलन हा 14व्या क्रमांकाचा होता. आयोजित कुठं केला होता? तर महाबळेश्वर या ठिकाणी. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 21 नंबरचा, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर ज्ञानदेव राऊत असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न आहे 9 फेब्रुवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय नेमबाजी संभाजी पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे. ते मूळचे कोणत्या जिल्ह्याचे होते? तर बघा, ते होते छत्रपती संभाजीनगरचे. छत्रपती संभाजीनगर याचा पूर्वीचे नाव कोणते? जर असा प्रश्न आला तर औरंगाबाद. आणि औरंगाबादचे पूर्वीचे नाव कोणते? जर असा प्रश्न आला तर खडकी, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, आता पुढील प्रश्न आहे 24 नंबरचा, 12वी आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर आपल्या भारताने 5 पदके जिंकली, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये जिंकली? तर आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स. कितव्या क्रमांकाची होती? 12व्या क्रमांकाची होती. बघा, 3 प्रश्न इथं निर्माण होतात. एक प्रश्न हा होतो, एक प्रश्न हा, आणि तिसरा हा. ठीक आहे. पुढील प्रश्न 26 नंबरचा प्रश्न आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स NRI 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला प्यारा भारत आहे 45व्या क्रमांकावर. कशामध्ये? तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स. आता नेटवर्क रेडिनेस इंडेक्सला काय म्हणतो? तर NRI. ठीक आहे. आता पहिल्या क्रमांकावर कोणी असा प्रश्न आला तर 27 नंबरचा प्रश्न आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. चला, 28 नंबरचा प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहेत? तर सर्व्हिसेस. 29 नंबरचा प्रश्न आहे, प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते ठरले आहे? तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, VO बंदराचं नाव VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण. हे काही महत्त्वाचे प्रश्न होते तुमच्या एक्झामसाठी, तुम्ही बघू शकता. या अगोदर पार्ट 1 मी अपलोड केलेला आहे, आवश्यक वाटल्यास तो देखील बघा. धन्यवाद.